आणि आता बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली, कारण मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. असं का? कारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असं करुणा मुंडे शर्मा यांचं म्हणणं आहे. तर हा आरोप करुणा शर्मा यांनी केलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी आता धाव सुद्धा या संदर्भात घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. धनंजय मुंडे यांचा जो फॉर्म चुकीच्या पद्धतीनं मंजूर केला, कारण त्यांनी त्या शपथपत्रामध्ये आपल्या पहिल्या बायकोचा उल्लेख केलेला नव्हता. फक्त 2 मुलं त्या बायकोपासून झालेले त्याचा उल्लेख केलेला होता. आणि बायकोच्या नावावर जे पहिल्या बायकोच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे, सांताक्रूझ, मुंबई, ते जेवढे वेगवेगळे बंगले आहेत त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता. आणि त्या दोघांमध्ये जे केसेस सुरू आहेत, क्रिमिनल केसेस, सिव्हिल, त्याचा कुठला उल्लेख केला नव्हता.